श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाण. दासू वैद्यांची ही कविता लेकीचं आणि बापाचं नातं अधोरेखित करते. खरं तर कवितेचं विश्लेषण करणं, त्यावरती बोलणं हा माझा पिंड नाहीये. परंतु आजच्या व्हिडिओची सुरुवात मी बाप आणि लेकीचं नातं दाखवणाऱ्या, त्या नात्याबद्दल बोलणाऱ्या एका कवितेपासून करतोय. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या 6-7 दिवसापासून रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणाचा मी पाठपुरावा करत असताना रणजित निंबाळकर आणि त्यांची मुलगी अंकुरन यांच्यामध्ये असलेलं नातं, त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम आणि रणजित निंबाळकरांच्या क्षणासोबतही तिची असलेली सोबत ही नेमकी कशी घडून आली, काय होतं फक्त 8 महिन्याच्या अंकुरनचं आणि तिच्या वडिलांचं नातं. खरं तर कोणताही वडील ज्यावेळेस दमून भागून कष्टानं त्रासून घरात येतो आणि त्याचं बाळ ज्यावेळेस त्याच्याकडे बघून एक स्माईल देतं, त्यावेळेस त्या बापाचा थकवा निघून जातो. परंतु अवघी 8 महिन्याची अंकुरन ज्यावेळेस निंबाळकर सर घरात येतात आणि तिला आवाज देतात, तिच्या नावानं हाक मारतात, त्यावेळेस तिला समजतं की आपला बाबा, आपल्यावर प्रेम करणारा बाबा हा आपल्याला बोलावत आहे. आणि अवघी 8 महिन्याची अंकुरन एक गोड स्माईल देऊन वडिलांच्या हाकेला प्रतिसाद देते. त्यावेळेस हे जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं त्या वडिलासाठी. कारण बहुधा ज्यावेळेस लहान मुलं बोलायला लागतात, त्यावेळेस आई म्हणण्याच्या अगोदर सुद्धा बाबा बोलायला लागतात. त्यामुळंच कदाचित लेकीचं आणि बापाचं नातं तर विशेष प्रेमाचं. अशाच प्रकारचं हे नातं आणि अवघ्या 8 महिन्याच्या अंकुरनच्या वेगवेगळ्या आठवणी स्वतः निंबाळकर सरांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवलेल्या होत्या. ज्यावेळेस सर घरात येतात आणि अंकुरनला हाक देतात, त्यावेळेस अंकुरनकडून मिळणारा हा प्रतिसाद. हा हा इकडे बघ, अंकुरन स्माइल. अंकुरन ही निंबाळकर सरांची जीव की प्राण होती, अत्यंत लाडकी. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तिच्यासोबत बोलणं, तिच्यासोबत खेळणं, बागडणं हा निंबाळकर सरांचा जणू काय छंदच झाला होता. अंकुरनलाही तिच्या बाबाची खूप सवय झाली होती. त्यामुळे बाबाच्या एका हाकेला अवघ्या 8 महिन्याचे अंकुरन प्रतिसाद देते. खरं तर बापाची कूस ही कोणत्याही लेकीसाठी आराम करण्याचं जगातलं सगळ्यात मोठं साधन. कारण त्या कुशीमध्ये मिळणारे ऊब ही तिला कुठंच मिळत नसते. जसं आईच्या हातचे 2 घास खावेत ना, तसंच कोणत्याही बापाला वाटतं आपल्या लेकीच्या हातचे 2 घास खावेत. परंतु अवघी 8 महिन्याची अंकुरन आपल्याला आपल्या बाबाला 2 घास भरवतानाचेही व्हिडिओ निंबाळकर सरांकडे आहेत. 8 महिन्याच्या अंकुरनच्या मांडीवरती डोकं ठेवून तिच्या हातून 2 घास खाण्याचा आनंद, हा आनंद नव्हतं तर निंबाळकर सरांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख होतं. असे क्षण ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस लक्षात येतं की अंकुरनचं तिच्या बाबाचं नातं किती जिव्हाळ्याचं होतं. हे सगळं क्षण पाहत असताना खरं तर हृदय पिळवून जातं. बाळा मला चालते. नाकात घालते का? निंबाळकर सर हा खरं तर बैलगाडा प्रेमी, शर्यत शौकीन. मग शर्यतीमध्ये काय होणार, उद्या कोणत्या बैलाची रेस असणार आहे, उद्या मैदान कुठं असणार आहे,
याची बातचीत खरं तर त्यांनी मोठ्या लोकांशी करायला पाहिजे, मित्रांशी करायला पाहिजे. पण निंबाळकर सर या शर्यतीच्या बाबतीत सुद्धा आपल्या 8 महिन्याच्याच लेकीबद्दल बोलत असायचे. तिच्याबरोबरच ह्या संवाद करायचे असायचे. काय कळत होतं त्या 8 महिन्याच्या अंकुरनला? 8 महिन्याचे अंकुरन तिला काही कळत नव्हतं. तिला कळत होतं की आपला बाबा आपल्याशी बोलतोय. त्यामुळं निंबाळकर सरांनी केलेलं कोणतंही भाष्य तिला कळत होतं. पण ह्या आबोल आणि बोळक्या लेकीला त्याला बोलून उत्तर देता येत नव्हतं. पण नक्कीच चेहऱ्यावरचं, फेसिंगवरचं हास्य हे सगळं प्रकट करून ती आपल्या बापाच्या बोलण्याला नेहमी प्रतिसाद द्यायची. म्हणूनच की काय, शर्यतीवरच्या सुद्धा विषयांवरती निंबाळकर सर हे 8 महिन्याच्या लेकीबरोबर बोलत होते. असेही काही प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अंकुरन, तुला माहिती आहे ना 23ला आपला मथुर कोणासोबत पाळणार आहे? कोणासोबत माहिती आहे ना? हा, कोणासोबत? लखन सोबत. आणि नुसतं काय मोजायचं? इकडं बघ, इकडं बघ अंकुरन, काय मोजायचं? अंतर मोजायचं म्हणाव. हा, काय मोजायचं? अंतर. आपला लाडका बाबा घरात आला की दुडू दुडू रांगत जाऊन त्याला बिलगणारी अंकुरन आता पोरकी झालीये. कदाचित आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाचं साक्षीदार या अंकुरननी व्हावं अशी निंबाळकर सरांची इच्छा होती. प्रत्येक आनंदाच्या क्षणात ते अंकुरनला सोबतच ठेवत असे. परंतु आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणालाही अंकुरन बरोबर असेल हे कदाचित त्यांना कधीही वाटलं नव्हतं. किंवा अंकुरनलाही माहीत नव्हतं की आपल्या बापाची शेवटची किंचाळी आणि पिस्तलातून झालेला गोळीबाराचा आवाज हा काय आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाकडे बघून कदाचित ती शेवटच्या क्षणीही हसत असावी. तिला माहीत नव्हतं तिचा बाप झोपलाय की शेवटच्या घटका मोजतोय. रक्तात थरोळ्यात पडल्यानंतर सुद्धा ती निंबाळकर सरांना बिलगत होती. त्यामुळंच अवघ्या 8 महिन्यामध्ये बापाचा आणि लेकीचा असलेला जिव्हाळा आणि त्या दोघांमध्ये असलेलं प्रेम काही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं. ह्या लाडकी अंकुरन आता पोरकी झाली आहे, परंतु बाप लेकीचं नातं अवघ्या 8 महिन्यामध्ये जगभर पसरेल असं हे अंकुरनचं वागणं आणि आपल्या बापाबरोबरचं व्यक्त होणं कायम लक्षात राहणार आहे. रोज दाराकडे टक लावून पाहणारी आपला बाबा आत्ता येईल आणि आपण त्याला बिलगून खेळू, दमून गेल्यानंतर आपण त्याच्या कुशीत झोपू निजू अशी वाट पाहणारी अंकुरन आता पोरकी झाली आहे. तिला माहीतच नाहीये की आपला बाबा परत आपल्याला कधी कुशीत घेणार नाही. ह्या सगळा प्रसंग आठवल्याच्या नंतर परत एकदा मला सलील कुलकर्णी यांची एक कविता आठवते. दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई, निज दाटली डोळ्यात, परी घरी कोणी नाही. कसा चिमनासा जीव, कसा बसा रमवला, चार भिंतीत धावून कसा बसा दमवला. आता पुरे झोप सोन्या, कोणी म्हणतच नाही, निज दाटली डोळ्यात, परी घरी कोणी नाही. असंच काहीस तिच्याबरोबर आता चाललेलं आहे. परंतु या अंकुरनला माहीत नाहीये की तिचा बाबा तिला कायमचा सोडून गेलाय आणि त्याच्या जीवनाचा प्रवास इथं येऊन थांबलाय. धन्यवाद.